चला, प्रतीक्षा आता संपत आलेली आहे आणि या सामन्याची आपण आतुरतेने वाट देखील बघत होतो. दोन्ही मातब्बर संघ आहेत. जय बजरंग चिंचवली विरुद्ध BCC बोरिवली. बोरिवली वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आई एकविरा स्पोर्ट झुपाडा आयोजित आई एकविरा चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शाहिद खान, आपल्याला विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या. चला, आयोजकांकडून सातत्याने सूचना येत आहेत. सामन्याला आपण सुरुवात करायची आहे, नाहीतर षटकांची संख्या कमी करण्यात येईल. दोन्ही संघ प्लीज कोऑपरेट करा. स्वागत पुन्हा सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार मंडळी, आपण पाहतात आई एकवीर स्फोट झोपडा आयोजित आई एकवीर चषक 2026. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, सामना क्रमांक 4ला तर सुरुवात होणार आहे. BCC बोर्ली टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जय बजरंग चिंचवलीच्या विपक्षामध्ये. मैदानामध्ये एक टावर आहे, तिथे बॅनर लावलाय. त्याला जर बॉल हिट झाला तर चौकार असेल, त्याच्या वर जर बॉल लागला तर षटकार दिला जाईल. आणि त्या साईडला जी लाईन आहे त्याला जर बॉल हिट झाला तर षटकार दिला जाईल. आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर जी लाईन आपण पाहतोय त्याला जर बॉल हिट झाला आणि त्यानंतर कॅच पकडली तर आउट असेल. बॉल स्पर्श करून मैदानाच्या बाहेर गेला तर षटकार असेल किंवा चौकार असेल. जी परिस्थिती असेल त्यानुसार तो निर्णय दिला जाईल. मागे डिक्लेअर झोन आहे. बॅटचा संपर्क असेल तर स्ट्राईक बदलली जाईल. बाय लेग बायच्या रूपाने धाबा आले तर स्ट्राईक बदलणार नाहीये. हे स्पर्धेचे काही नियम. DRSचा तुम्ही वापर करू शकत नाहीयेत. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. कदाचित एखादी मुवमेंट असेल जिथे निर्णय देणं कठीण जाईल, तिथे ऑन फील्ड अंपायर रिव्ह्यूचा वापर करू शकतात. स्वागत असेल सर्वांचं. स्पर्धेचा तिसरा दिवस, मॅच क्रमांक 4. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि आपण आता क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. 4 ओव्हरचे सामने सातत्याने मागील 2 दिवसामध्ये पूर्ण झालेत. 12 संघ रोज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आज दिग्गज संघ आहेत. एकापेक्षा एक लढती मॅच युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये चेरोबा स्फोट वाशेरे, विकी स्फोट कुकसे यांना देखील आपण पाहणार आहोत. सालमेची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेलेली आहे. श्रीकांत आणि प्रमोदची ही जोडी. सुपर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. मागच्या हंगामाचा विचार केला तर मागच्या वर्षामध्ये जय बजरंग चिंचवली संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा ठरला होता आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. श्रीकांतचा विचार केला तर मागच्या हंगामाचा मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीवर नाव त्यांनी कोरलं होतं. स्ट्राईकवर तोच श्रीकांत आणि नॉन स्ट्राईकवर प्रमोद ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आहेत. एक लॉंग ऑन आहे, दुसरा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध टीमचे कॅप्टन शाहिद खानला आपण पाहतोय. चला, मॅच सुरू करायचे. पहिल्या षटकाची जबाबदारी पहिले षटक राहील वर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. विकेट किपर आहे. पॉइंट थोडासा बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेले. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑन मिड ऑफ ठेवण्याचा देखील प्रयत्न पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी. बारा वाजून 20 मिनिटं झालीत. मॅच सुरू करायचे. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, याची देखील दक्षता घ्यायची. पहिले षटक राहीलचा पहिलाच बॉल. ओव्हर पिच होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा लागली आणि विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल चाललाय डी झोन मध्ये. सिंगल येईल श्रीकांतच्या खात्यामध्ये. ज्यावेळेस बॅटचा संपर्क होईल त्यावेळेस तुम्हाला स्ट्राईक देखील बदलावी लागेल. डी झोन मध्ये बॉल गेल्यानंतर सिंगल एक खातं ओपन झाले जय बजरंग चिंचवली टीमचं. लॉंग ऑन ठेवल्या गेले. मिड विकेट डीप मध्ये आहे ओव्हर द विकेटने.
प्रमोदसाठी ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळाला. शाहिद आहेत डीप मध्ये. दुसऱ्या बॉलवर देखील सिंगलच येते. पहिल्या 2 बॉलवर 2 धाबा येतील जय बजरंग चिंचवली टीमच्या खात्यामध्ये. शांत सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरच्या सामन्यासाठी विकेट टिकून सुरुवात जर पहिल्या ओव्हरमध्ये झाली तर त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होत असतो. तिसरा बॉल समोर उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. सुरुवात तर खूपच शांत झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 2च धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या बॉलवर आक्रमण चढवायला सुरुवात केली श्रीकांत मुकणेने. त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल चौकाराच्या मदतीने 6 वर. श्रीकांत मुकणे मागचा हंगामाचा मालिकावर वीर राहिला होता स्पर्धेचा. तो आता चांगली बॅटिंग करतोय. हॅप ट्रिकर शॉट ऑन पुल केला. ऑन साइडला गुल केलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार षटकार. हॅप ट्रिकर बॉलला चांगला पुल करत असताना षटकार प्राप्त केले. अगोदर चौकार देखील पाहायला मिळाला. 3 बॉल त्याने फेस केलेत. 11 धावांचं योगदान दिले. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. ओव्हर पिच होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फूट थोडंसं ओपन केलं होतं, परंतु गतीने यावेळेस गतीचा वापर केला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल कम बॅक केली यावेळेस. चांगला बॉल. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने. श्रीकांतसाठी कमी गतीचा बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीत लॉंग ऑफ मध्ये. बॉल चाललाय सीमारेषेकडे. बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 16. चांगली सुरुवात करून दिली. बॅटिंग करत असताना श्रीकांत त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. एक षटकार आलाय. क्लासिकल फटके सजवतोय. चांगलं सुरुवात. ज्यावेळेस पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 16 धावा तुम्ही जमा केल्यात, कोणती विकेट गमावली नाहीये, म्हणजेच सुरुवात तर सुंदर झाली आहे. परंतु आता बीसीसी बोरिवली टीमला ही सलामीची जोडी तोडावी लागेल. श्रीकांत जर शेवटपर्यंत राहिला तर त्याच्या बॅटमधून नेहमीच धावा येत असतात. त्याची विकेट महत्वाची असेल. यानंतर आजच्या दिवसातील 5व्या क्रमांकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हनुमान राये आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोरसे एम. आउट ऑफ पीटीसीचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील, कारण का 2 संघ पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आज अनुपस्थित आहेत. त्या कारणास्तव थोडंसं बदल केला गेले. त्या सामन्याबद्दल विचार करायचा झाला तर गोरसे ए संघ हा भिवंडी तालुक्यातील आहे, तर जय हनुमान राय संघ कल्याण तालुक्याला बिलॉंग करतो. यांच्यामध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि एसके सापे बी. पहिलं षटक समाप्त. बिनबाद 16. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना जय बजरंग चिंचवली टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आता खूप सारा बदल होईल. पॉवर प्लेचं षटक संपले आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी पापा सुसे लॉंग ऑफ ठेवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये एक टीमचे कॅप्टन शाहिद खान यांना पाहतोय. कव्हर सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट ठेवला गेले. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेले. पापा समोर प्रमोद. पहिलाच बॉल लेन चांगली होती. बॅटची अतली कडा लेग स्लिप मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येते. सिंगल देखील महत्वाचे असेल, कारण का श्रीकांतने चांगली सुरुवात करून दिली. सेकंदला जास्त वेळ स्ट्राईक मिळाली तर तो धाबांचा डोंगर उभा करू शकतो. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. आक्रमक शैलीने सातत्याने तो बॅटिंग करत असतो. गोरसे ए संघ याच ठिकाणी जोडला गेले. त्यांचं देखील स्वागत. हरीश केने आणि टीम इन ऍक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये जय हनुमान रायच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आउट ऑफ पीटीसीचे 2 संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. पापा
श्रीकांतसाठी राऊंड विकेटने. कमी गतीचा बॉल पुढे टाकला होता, बॅटची कडा आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट मिळून दिली पापाने. धाबा आले तर दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांतची विकेट प्राप्त करावी लागेल, तरच धाबांचा वेग रोखला जाईल. आणि ती विकेट पापाने मिळून दिली. बॅटची कडा आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागलाय जय बजरंग चिंचवली टीमला. नवीन बॅटर अजित पाडेकर हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, याच्याकडे देखील एकापेक्षा एक फटके आहेत. ऑन साइडला फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील. शाहिद बॉलची उचली करेल, फेकी करेल, फेकी चांगली झाली. धावबाची संधी, विकेटचं पतन. अजित पाडेकरने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली की कुऱ्हाडवर पाय ठेवलंय, हा मोठा प्रश्नचिन्ह. दुसरा झटका लागत असताना जय बजरंग चिंचवली टीमला आणि विकेटचं श्रेय जाते ज्यांनी क्षेत्ररक्षण केले, टीमचे कॅप्टन शाहिद खान. फेकी अप्रतिम राहिली. दुसरा झटका. झाली विकेट. विकेट मिळून दिली, महत्वाची विकेट. तिसऱ्या क्रमांकावर अजित पाडेकरला त्यावेळेस आपण चर्चा केली की हा देखील एक चांगला फलंदाज आहे, याच्या बॅट मधून देखील चांगले फटके येत असतात. त्याची विकेट धावबादच्या रूपाने मोठा झटका चिंचवली टीमला. 18 वर 2 गडी बाद. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा तब्बल आल्या होत्या, परंतु या ओव्हरचा विचार केला तर 2च धावा. विकेट 2 देखील आलेत. एक विकेट धावबादच्या रूपामध्ये आले. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा ऋतिक. या हंगामामध्ये ऋतिक फारसा आपल्याला मैदानामध्ये दिसला नाहीये, थोडीशी दुखापत त्याला झाली होती. दुसरीच मॅच खेळताना आपल्याला पडगा टेनिस मध्ये पाहायला मिळतोय. जय बजरंग रायटिंग आपण रिपोर्टिंग करायचे. अठरा व 2 विकेट. बापा खूपच लांबचा रनअप, चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यांपासून बॅटरला वंचित ठेवलं ऋतिकसाठी. फुल टॉच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जसा टाकला तसा मैदानाच्या बाहेर पाठवला षटकार. फुल बॉल होता, लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न लवकर पिक केला, ऑन साइडला फेकून दिला आणि ऋतिकच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर डीजे मॅनने देखील गाणं वाजवलं. पाहिजे तेवढ्या दिरक्याने तर पैसे बक्षीस देईन तुला, षटकार मारून दाखव मला. वेगवेगळे गाणं नक्कीच येत असतात क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेट जर आपण विचार केला तर प्रत्येक गावाचं एक टायटल सॉन्ग असतं. खूप गाणे आपण क्रिकेटच्या माध्यमातून देखील पाहतो. षटकारानंतर ते गाणे देखील पाहायला मिळालं. ऋतिकने षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 वर. पापा ऋतिकसाठी राऊंड विकेटने. यावेळेस बॅटची खडा आणि बॉल चाललाय मागे डी झोन मध्ये. सिंगल येते. जरूर या ओव्हर मध्ये 2 विकेट आले. धावबादच्या रूपाने देखील एक विकेट आली होती. पाडेकरची विकेट देखील खूप महत्वाची होती, ती विकेट मिळून दिली. परंतु ऋतिकच्या बॅट मधून षटकार देखील आला. धावफलक 25 वर जाऊन पोहोचले. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर आहे. टॉस जिंकल्यानंतर बीसीसी बोरिवली संघ गोलंदाजी करत असताना जय बजरंग चिंचवलीच्या विपक्षामध्ये. स्ट्राईकवर प्रमोद. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सर्कलच्या आतमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. राऊंड विकेटने हॅफ ट्रॅकर शॉट पुल करण्याचा प्रयत्न. उंची आहे, अंतर देखील पूर्ण होईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुंदर षटकार. एकतीस धावा 15.50च्या सरासरीने करण रणनेटने धाबा जमा केलेत. जास्त बिल खर्च करू नका फिल्डिंग करणारी टीम.
2 ओव्हरसाठी तुम्ही 10 मिनिटं खर्च केलेत. तिसरं षटक देखील 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय. अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. जय हनुमान राय टीम आपण देखील रिपोर्टिंग करायचे. यापुढील सामना गोरसे ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान राय. गोरसे संघ अगदी वेळेवर आले, त्यांचं देखील या जूच्या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. पुढील मॅच मध्ये देखील मजा येणार आहे, कारण का एक संघ भिवंडी तालुक्यातील आहे, दुसरा संघ कल्याण तालुक्यातील आहे. खरं तर ज्या पद्धतीने आपण विचार केला, भिवंडी तालुक्यामध्ये एक दहशत होती गोरसे बी टीमची, तशीच कल्याण ग्रामीण मध्ये आरसीसी राय टीमची दहशत आहे. परंतु यावेळी जय हनुमान राय संघ आहे, कदाचित दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र त्या टीम मध्ये देखील पाहायला मिळतील. सिन्नान तिसरं षटक ऋतिकसाठी. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पुढ्यात टाकला होता. समोर फटका चांगला बनवता आला असता ऋतिकला, हेच त्यांनी नंतर सांगितलं की थोडीशी चुकी मी देखील केली. क्रॉस बॅट फिरवली, परंतु गतीचा वापर केला सिन्नानने. पहिलाच बॉल डॉट. ही गोष्ट देखील विसरून चालणार नाही की ज्यावेळेस गोरसे ए आणि बी ची लढाई होते, त्यावेळेस ए टीम बी टीमला भरपूर वेळा त्याने हरवले. क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल चालले समोर लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आउटफील्ड थोडीशी जरूर खराब होती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा सहजतेने पूर्ण होतील. शायद आता तेच सांगत असताना की लेझी फिल्डिंग नकोय, कारण का धावबाच्या रूपाने देखील विकेट, पाडेकरची विकेट आली, धावबाच्या रूपाने देखील महत्वाच्या विकेट येतात. हे या मॅच मध्ये आपण पाहिलं, जिथे शाहिद खानचा तो परफेक्ट थ्रो होता. 2 धाबा येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 33 वर. ऋतिक फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवर ठेवला होता, विकेट किपरला बीट करत असताना बॉल चाललाय डी झोन मध्ये. व्हाईटचा इशारा देखील येईल. 2 धाबा येतील. गतीचा वापर केला, आणि ज्या वेळेस कधी कधी असं देखील होतं की गती जास्त टाकण्याच्या नाद्यामध्ये लेंथ लाईन मध्ये थोडासा बदल होत असतो. लेग स्टंपवर बॉल ठेवण्याचा प्रयत्न, लेग स्टंप थोडासा बाहेर राहिला. 35 वर स्कोर. फुल बॉल समोर, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि फुल बॉलवर फुल टोल वसूल केला ऋतिकने. षटकार येतोय. बोरिवलीच्या विपक्षामध्ये ज्या धाबा पाहिजे होत्या त्या आता धावा जमा करत असताना चांगली बॅटिंग करतोय ऋतिक. षटकार आलाय. फुल बॉलवर चांगलाच समाचार घेतला. 41 वर स्कोर जाऊन पोहोचले. सुरुवातीच्या फलंदाजाने जरूर नाराज केलं चिंचवली टीमच्या समर्थकांना. पाडेकर देखील बाद झाला, त्याच्या अगोदर देखील एक विकेट गेली. त्याच्यानंतर ऋतिक नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावत असताना त्याच्या बॅट मधून चांगले फटके येतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये मिसफील झाली. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. मिसफीलचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. फरान त्या ठिकाणी होते मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये, त्याच्याकडून चुकी झाली. एक एक धावा देखील महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी एक एक धावेसाठी देखील एखादी स्पर्धा, एखादी मॅच आपल्याला सोडावी लागते. ऍक्शन पाहू शकता आपण, जबरदस्त ऍक्शन. गोलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर चेंडू रिलीज करत असताना स्वतःचा चेहरा अगदी खेळपट्टीच्या खाली, म्हणजे कदाचित क्रीज कडे असतो असं वाटतं गोलंदाजाचं. तर अशा पद्धतीने गोलंदाजी करणं देखील, त्याच्यासाठी देखील सराव लागतो, कारण का तुम्ही कुठे बॉल पिच करणार आहे त्याच्याकडे लक्ष देखील नसताना अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय सिन्नान. ओव्हरचा शेवटचा बॉल सिन्नांचा. चांगली लेंथ होती. एक सिंगल धाव, छोटी सिंगल धाव पूर्ण होते. त्याचबरोबर षटक क्रमांक 3 देखील झाले समाप्त, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग चिंचवली टीमची धावसंख्या 2 विकेट 44. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, विकेट आली नव्हती. दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर 2 विकेट आल्या होत्या. पापाच्या ओव्हरमध्ये एक धावबाच्या रूपाने देखील विकेट आली, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये सिन्नांच्या विपक्षामध्ये एक षटकार, एक चौकार त्याने खर्च केला. 13 धाबा खर्च केला. म्हणजे तिन्ही गोलंदाजांच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. 10+ धाबा घेण्याचा तिन्ही गोलंदाजांच्या विपक्षामध्ये प्रयत्न राहिलेत जय बजरंग चिंचवली टीमचा. जास्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त केलेत बीसीसी बोरिवली टीमने. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी आता कोणावर दिली जाईल.
चौथं षटक माजिद. तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप प्रमोद आणि ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये लगातार 2 विकेट गेल्या होत्या, तिथून पुन्हा एकदा संधी होती धावा संख्या रोखण्याची, परंतु त्यानंतर खेळपट्टीवर प्रमोद आणि ऋतिकने जबरदस्त बॅटिंग केली, प्रभावित केलं. यानंतर होणारा सामना चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. गोडसे ए आणि जय हनुमान राहे. माजीचं हे षटक क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाहीये. जे मागील 2 ओव्हरसाठी क्षेत्ररक्षण होतं तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंट ठेवला गेलाय. कव्हर देखील सर्कलच्या आतमध्ये. ऑफ साईडला डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय. मिड विकेट डीप मध्ये काउ कॉर्नर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचं, जास्त वेळ खर्च करू नका. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे शिल्लक. धावफलक 44 वर जाऊन पोहोचले. चांगलं टार्गेट स्कोर बोर्डवर आपल्याला झलकताना पाहायला मिळतं जय बजरंग चिंचवली टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता. समोर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू पर्यंत, प्रयत्न चांगले केले. झेल सुटलाय, परंतु काही धावा टीमसाठी वाचवल्यात. पापा सुसे त्या ठिकाणी होते. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस तुम्ही धावत जात असता त्यावेळेस अशाच पद्धतीने प्रयत्न करावा लागतो. वेळ थोडीशी कमी असते आणि तुमच्याकडे स्वतःहून झेल येतो, त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. अखेरकार एका हातामध्ये तो कॅच घेण्याचा प्रयत्न सुटला, परंतु काही धावा वाचवलेत पापा सुसेने. ओव्हर द विकेटने ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता. चांगला बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण का पहिल्या 3 ओव्हरमध्ये 44 धाबा धावपलकावर लागल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये फक्त 2 धाबा खर्च केलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक स्ट्राईक इनवर. ऋतिकचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 20 धावांचं त्यांनी योगदान दिले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस ऑन सेटला हलक्या हाताने टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू पर्यंत आलेत. मिसफील्ड पाहायला मिळाली, त्याचा फायदा होईल टीमला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि विकेटचं पतन. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. ज्यावेळेस तुम्ही आउटफील्ड मधून धावत येता चेंडूकडे, त्यावेळेस चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर एक पोझिशन घ्यावी लागते. धावत बॉल उचलणं थोडंसं कठीण जातं आणि थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे कदाचित चेंडू देखील दिशा बदलताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले. 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 3 गडी बाद 48. नवीन बॅटर अस्तिक. सलामीचा वीर प्रमोद अजूनही खेळपट्टीवर आहे. सुरुवातीला आला होता. 48 वर 3 विकेट गेलेत. अजूनही या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर प्रमोद आहे, ज्यांनी फक्त 3 बॉल फेस केलेत. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 8 धावांचं त्याने योगदान दिलं, परंतु ऋतिकने प्रभावित केलं. 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी 20 धावा बनवल्या, 22 धावा बनवल्या. तिसऱ्या धावेसाठी तो बाद झाला. 11 बॉल त्याने फेस केले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एलिव्हेशन नाहीये. धावबाची संधी जरूर होती, परंतु वेगाने एक सोटी धाव पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रमोद आणि अस्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलक 49 वर जाऊन पोहोचले. ज्या धावा पाहिजे होत्या धावफलकावर त्या जमा झाल्यात. सुरुवातीला 2 विकेट गेल्या, महत्वाच्या विकेट गेल्या, परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप प्रमोद आणि ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप लांबवरचा रनअप आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला अस्तिक. ओव्हर द विकेटने अस्तिकसाठी अगदी बॅटच्या टॉप एजवर लागलाय. बॉल हवेत खेळपट्टीच्या बाजूला अगदी सोपा झेल सोडलाय आपल्याच गोलंदाजीवर. गोलंदाजाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबच्या रूपाने विकेटचं पतन. सिंगल धावे ते या बॉलवर. कॅच जर पकडली असती तर ते सिंगल धावेचं देखील रक्षण झालं असतं. सोपा झेल होता. लूज कॅच घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावा भरपूर झाल्यात. मिसफील्ड भरपूर वेळा पहिल्या डावामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. जिथे 1 धावा आहे तिथे 2 धावा गेल्यात, जिथे 2 धावा आहे तिथे तिसरी धाव देखील गेली आणि कॅच देखील सुटल्यात. या धावा कदाचित बीसीसी बोरिवली टीमला महागात पडू शकतात. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्धशतक टीमचं पूर्ण झाले. 50 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहे.
यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत जय हनुमान राय आणि त्यांच्या बी पक्षामध्ये गोरसे ए टीम. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. शेवटचा बॉल ऑन साइडला स्विंग केला, उंची भरपूर आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर 6 धावांची मोहर लावली. षटकाराच्या मतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 आणि 57 धावांचं टार्गेट असेल दुसऱ्या डावामध्ये बीसीसी बोरिवली टीमच्या समोर. आपण जाऊया आता टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. गोरसे ए, जय बजरंग गोरसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान राय. पांडू वाकडे आणि जगदीश पाटील यांना देखील मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये याचे आपले शुभ असते महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होणार आहे. पांडुरंगजी वाकडे आणि जगदीशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये याचे आपले शुभ असते आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये जय हनुमान राहे टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत. गोरसे ए टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचे. पांडुरंगजी वाकडे आणि जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढाई गोरसे ए आणि राये. पडगा टेनिसच्या बाहेरचे दोन्ही संघ आज या क्रीडानगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक संघ कल्याण तालुक्यातील आहे, दुसरा संघ गोरसे ए भिवंडी तालुक्यातील. तालुक्यातील दोन दिग्गज संघामध्ये ही लढाई असेल. गोरसे ए टीमचे कॅप्टन देखील आता टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. हे नाणे या स्पर्धेसाठी उभारले गेले. एकीकडे एकविरा चषक आहे आणि दुसरीकडे आम्ही झुकर. पांडुरंगजी वाकडे यांच्या शुभ हस्ते कॉइन उडवले जाईल आणि कॉल असेल गोरसे ए टीमचा. झुकर आम्ही झुकर असा कॉल आहे. आम्ही झुकरच आले म्हणजे नाणेफेक गोरसे ए टीमच्या कॅप्टनने जिंकलेले आहे आणि दिनेशजी मांजरेकर यांनी पुरस्कृत केलेले हॅपी फिज थंड पे आपण देणार आहोत गोरसे ए टीमच्या कॅप्टनला जगदीशजी पाटील यांचे शुभ असते. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थोडीशी चर्चा आपण दोन्ही कॅप्टनशी करूयात. टॉस जिंकला समोर राहे संघ आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याच्या मागचं विशेष काय कारण? याचा प्रयत्न असेल समोर आहे संघ आहे 40 ते 45. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि कसं वाटतं आम्ही झुकर यांचं आयोजन? आयोजन तर खूपच चांगलं आहे, खेळायला मजा येईल. धन्यवाद. जय हनुमान राय संघ खूप लांबवरून तुम्ही भिवंडीच्या क्रीडानगरीमध्ये आलं तर या पडघा विभागामध्ये आपलं प्रथमतः स्वागत असेल. बॅटिंग करायचे जो नेहमीच संघ खेळतो तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल केलेत? नाही, आहे तोच संघ आहे. बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? बघू आता जे होतील एवढं होतील. काही टार्गेट नाही आपला असं काही फिक्स. गोरसे एच्या विपक्षामध्ये खेळण्याची संधी मिळते कसं वाटतं? कारण का एक मोठा संघ आहे भिवंडीतील. पहिल्यांदा त्याच्या समोर खेळतोय, बघूया आता मजा येईल खेळायला. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. टॉस जिंकल्यानंतर गोरसे ए टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय रायच्या विपक्षामध्ये. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत अजय गरज सर. थँक्यू. धन्यवाद दीपक. चलिए खेल की शुरुआत करनी है. जय बजरंग चिंचौली टीम आपको फील्ड सजाना है. ओपनर्स मैदान में पहुंच चुके हैं. स्वागत सभी दर्शकों का आई एकवीरा ट्रॉफी 2026 में. चिंचौली टीम को 2 रनों की पेनल्टी है इस मैच में और पहले ओवर के बाद जो भी स्कोर होगा बीसीसी बोरीवली का उस स्कोर में 2 रन्स ऐड किए जाएंगे. टारगेट 57 रनों का है. बैटिंग लाजवाब की है चिंचौली के बल्लेबाजों ने, खासतौर पर ऋतिक ने जो कि नंबर 4 पर आए थे 22 रनों का योगदान दिया और श्रीकांत ने भी अच्छा स्टार्ट दिया था, 15 रन बनाकर आउट हुए थे. उसके बाद प्रमोद के बैट से भी एक सिक्सर निकला और गोविंद ने जो एक गेंद खेलने का मौका मिला था उसका भरपूर फायदा उठाते हुए उस पर छक्का जड़ा. अच्छा फिनिशिंग टच दिया उनकी पारी को. और अब 57 रनों का लक्ष्य लेकर सलामी बल्लेबाज शाहिद खान और उनके साथ अहमद बलेरे, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर, 2 दिग्गज खिलाड़ी क्रीज पर पहुंचे हैं. अस्तिक डाके पहला ओवर लेकर तैयार होते हुए चिंचौली टीम की ओर से विकेट कीपर की भूमिका में अजित पाडेकर,
पावर प्ले का ओवर होने वाला है, पहला ओवर। और ये ओवर जो है बहुत कुछ बताएगा इस मैच के बारे में कि मैच किस दिशा में जा रहा है। बड़ी चुनौती है। शाहिद पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए। आस्तिक चले, राइट आर्म राउंड द विकेट। और पहली गेंद शॉट ऑफ लेंथ, पुल कर दिया है, गेंद हवा में, फील्डर है जरूर लेकिन फील्डर के मस्तक पर दस्तक, इट्स आउट ऑफ द पार्क। 6 रन। जबरदस्त स्ट्रोक, थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी। शाहिद अच्छे पोजीशन में आए, शॉर्ट आर्म पुल किया था, बिल्कुल सुरेश रैना की तरह ये शॉट खेला उन्होंने। और डीप में फील्डर था जरूर लेकिन उसको क्लियर किया। और इस बार एलिवेट नहीं कर पाए हैं, फिर से पटकी हुई गेंद थी, सही तरह से टाइम नहीं कर पाए। फिर से बैकफुट पर तो चले गए थे लेकिन कनेक्शन उतना सही नहीं, सिंगल से ही संतुष्ट होना पड़ा है शाहिद को। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। 14.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं। कल इस तरह का जो लक्ष्य था उसको हासिल किया गया था अर्जुली टीम द्वारा। वाहुली के विरुद्ध उनका वो मैच था, काफ़ी रोमांचकारी मैच रहा था। संभवतः वो कल के दिन का सबसे रोमांचक मैच था। आज पिछले मैच में 46 का टारगेट था जिसको चेज किया गया ओम साई पड़गा टीम द्वारा। तो बड़े स्कोर्स बनते हैं, बड़े स्कोर्स चेज भी हो सकते हैं इस मैदान पर, लेकिन जो बेहतर खेलेगा वही जीतेगा। आस्तिक अगली गेंद लेकर अहमद के लिए, बेहतरीन गेंद, अपील और अंपायर की उंगली आसमान की ओर, लेग बिफोर विकेट, अहमद का काम तमाम। जरा भी शंका नहीं थी अंपायर के मन में। शकील कुट्टी का एक बहुत ही बेहतरीन निर्णय, क्योंकि बिल्कुल स्टंप्स के सामने थे, प्लम एलबीडब्ल्यू। फुल लेंथ गेंद थी, लगभग यॉर्कर लेंथ पर, उसको फ्लिक करना चाहते थे अहमद लेकिन बल्ले पर ले नहीं पाए। और एक आसान सा निर्णय अंपायर के लिए, खाता भी नहीं खोल पाए। अहमद ने निराश किया है। नए बल्लेबाज जरार मुल्ला 1 डाउन पहुंचे हैं खेलने के लिए। बड़े लक्ष्य का जब आप पीछा करते हो तो सलामी बल्लेबाजों पर ज़्यादा जिम्मेदारी रहती है। फ्लाइंग स्टार्ट यदि सलामी बल्लेबाज देने में कामयाब होते हैं तो फिर मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर से दबाव थोड़ा सा हट जाता है, लेकिन अहमद जल्दी आउट हुए हैं। एक और बेहतरीन गेंद, इस बार हो विकेट कीपर द्वारा गलती, अजित कैच लपक नहीं पाए। ऐसे लगा कि कैच लपकने से पहले ही वो सेलिब्रेट करना चाहते थे। आसान सा मौका था ये, रेगुलेशन कैच विकेट कीपर के लिए। अच्छा बाउंस प्राप्त किया था, गेंद को थोड़ा सा अपनी तरफ खींचा था, लेंथ को, लेंथ में बदलाव किया नए बैटर के लिए और जरार को अपने जाल में फंसा ही लिया था आस्तिक ने, लेकिन विकेट कीपर अजित का साथ नहीं मिला। बाल बाल बच गए जरार मुल्ला। इस बार अक्रॉस द लाइन खेला है, बल्ले के अंदर लगी है, टाइमिंग ठीक तरह से वहां पर जमा नहीं पाए। 1 रन मिलेगा जरूर। खाता खुलता हुआ जरार का, स्कोर आगे बढ़ता हुआ बीसीसी बोरीवली का 8 रन 1 विकेट के नुकसान पर। 57 रनों का पीछा करते हुए इस मैच में बीसीसी बोरीवली आज काफी हाई प्रोफाइल टीमें खेल रही है। इसके बाद तो पीटीसी के बाहर की 2 टीमें आमने सामने रहेंगी। भिवंडी तालुका से जय बजरंग गोरसई ए और कल्याण तालुका से जय हनुमान राया। आज विकी स्पोर्ट्स कुक से टीम भी खेलने वाली है। सेकंड राउंड में आप उनको एक्शन में देखोगे। साथ में चरोबा स्पोर्ट्स वाशेरे, एक और बड़ी टीम पड़गा टेनिस क्रिकेट की, आज उनके भी खिलाड़ी इस मैदान पर खेलेंगे। स्लॉक करने का प्रयास था, एलिवेशन नहीं बना पाए स्ट्रोक के पीछे शाहिद। हालांकि शॉट अच्छा था लेकिन डीप में प्रोटेक्शन, सिंगल ही मिलेगा और इसके साथ ही सफल ओवर समाप्त होता हुआ आस्तिक का। शुरुआत हुई थी इस ओवर की सिक्सर के साथ, लेकिन उसके बाद जबरदस्त वापसी की है आस्तिक डाके ने। पहले ओवर के बाद रन संख्या 9 और पेनल्टी के 2 रन स्कोर में ऐड किए जा रहे हैं, तो कुल रन संख्या अब 11 1 विकेट के नुकसान पर 11 बने हैं।
46 रन और चाहिए, 18 गेंदें शेष। आज का कुल मिलाकर ये चौथा मुकाबला है। आज खेल की शुरुआत आई एकवीरा स्पोर्ट्स जूपाड़ा बी और एसके स्पोर्ट्स सापे बी के मैच से हुई थी, जिसको सापे बी टीम ने जीता। उसके बाद अल्फते स्पोर्ट्स ए टीम ने बंटी स्पोर्ट्स बोरीवली को परास्त किया दूसरे मैच में। तीसरे मैच में ओमसाई पड़गा टीम ने जीत हासिल की एनसीसी स्पोर्ट्स बोरीवली को परास्त करते हुए। और इस मैच में देखना है कि कौन सी टीम आगे बढ़ पाती है। नॉकआउट टूर्नामेंट है, जो जीता वही सिकंदर और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया। इसीलिए हर कोई टीम जो है वो एडी चोटी का जोर लगाती है मैच को जीतने के लिए। नेवर लेकर श्रीकांत, 18 गेंदों में 46 की दरकार है। शाहिद जिन्होंने इस सीजन में कई अच्छी पारियां खेली है, एक इनफॉर्म बैटर माने जाते हैं और स्लाइस करना चाहते थे, बहुत दूर चले गए थे, गेंद की लाइन में पहुंच नहीं पाए। रफ्तार भी बहुत अच्छी थी, बीट किया पूरी तरह से शाहिद को। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए अपनी ओवर की श्रीकांत। हरफन मौला खिलाड़ी है, बल्ले से भी महत्वपूर्ण योगदान देते हैं। इस मैच में 15 रन भी बनाए हैं श्रीकांत ने। और यहां पर मौका था, मुश्किल चांस, कवर पॉइंट पर अच्छा एफर्ट, हाथ लगा था वहां पर लेकिन कैच नहीं कर पाए फील्डर गेंद को। हालांकि कुछ रन्स बचाए वहां पर फील्डर ने अपनी टीम के लिए। सिर्फ एक रन लेने का अवसर शाहिद के पास, और शाहिद के विरुद्ध ये रणनीति नजर आ रही कि उनको लेग साइड में खेलने का मौका नहीं देना है। जिस तरह से पहली दोनों भी गेंदें काफी बाहर रखी है श्रीकांत ने। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन, एक विकेट के नुकसान पर। स्ट्राइक अब जरार के पास, और जरार की क्षमता से भी गेंदबाज अच्छी तरह से वाकिफ है। बैटल अच्छा रहेगा ये भी। रनों की रफ्तार को बढ़ाना होगा बीसीसी के बल्लेबाजों को। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, क्योंकि स्ट्राइक रोटेट हुई है, लेकिन समय का ख्याल रखना है प्लीज। जय बजरंग चिंचोली टीम, देखिए एक्स्ट्रा टाइम आप खर्च करोगे तो फिर आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी आपका सर्कल के अंदर रहेगा। जरार के लिए ऑफ साइड में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑफ है, एक मिड ऑफ भी रखा गया है। कवर सर्कल के अंदर बैकवर्ड पॉइंट है, और कवर के ऊपर से निकाल दिया इस दफा। जबरदस्त स्ट्रोक, जोरदार पंच, 4 रन। पंच इनफील्ड के ऊपर से बाउंड्री प्राप्त करते हुए। इसी तरह के शॉट्स की जरूरत है। स्कोर बढ़ता हुआ 16 रन, एक विकेट के नुकसान पर। इस बार कदमों का इस्तेमाल, सामने ड्राइव करना चाहते थे, गेंद कवर्स में जा रही है, सही तरह से बल्ले पर ले नहीं पाए थे। हालांकि स्ट्रोक के साथ ही उन्होंने सिंगल तो कंप्लीट कर लिया है, लेकिन ज़रूर जिस तरह से शॉट एग्जीक्यूट करना चाह रहे थे उस तरह से कर नहीं पाए थे। स्कोर अब 17 रन, एक विकेट के नुकसान पर। यहाँ से और 40 रनों की ज़रूरत है बीसीसी बोरीवली को मैच जीतने के लिए। मात्र 14 गेंदों का खेल शेष है। चुनौती काफ़ी कठिन है, लेकिन दोनों बल्लेबाजों की यदि हम बात करें तो ये कोई नई चुनौती नहीं है उनके लिए। कितने ही मैचेस उन्होंने खेले हैं, इस तरह के इक्वेशन कई बार देख चुके हैं, कई बार बनाए भी है। घुमाने का प्रयास, बल्ले का किनारा, और इस दफा कोई गलती नहीं अजीत द्वारा। बढ़िया कैच, विकेट गिरता हुआ दूसरा।
काबिले तारीफ गेंदबाजी, खासतौर पर शाहिद खान के विरुद्ध श्रीकांत द्वारा। इससे पहले भी जो 2 गेंदें डाली थी वो काफी बाहर डाली थी, लेकिन इस दफा अंदर की तरफ लेकर आए। अच्छी लेन पर रखा था, तेज गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा और विकेट कीपर के सुरक्षित हाथों में गेंद कैद होती हुई शाहिद आउट हो चुके हैं। नए बल्लेबाज आहद मुल्ला आए हैं बल्लेबाजी के लिए। अब दोनों भाई इस समय क्रीज पर, जरार मुल्ला और आहद मुल्ला। क्या एक तेज पार्टनरशिप बना सकते हैं, और उसी की सख्त जरूरत है इस समय बीसीसी को। खूबसूरत गेंद, अपील, और फिर से अंपायर की उंगली आसमान में। एक और विकेट यहां पर झटकते हुए गेंदबाज श्रीकांत। बहुत ही कामयाब ओवर समाप्त किया है श्रीकांत ने। सिर्फ 6 रन खर्च किए और 2 सफलता अर्जित की। बांधे रखा बल्लेबाजों को और विकेट्स भी प्राप्त किए। 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 17, 3 विकेटों के नुकसान पर कहीं ना कहीं बैकफुट पर कही जा सकती है। 57 रनों का पीछा करते हुए टीम बीसीसी बोरीवली। अब बचे हुए 2 ओवर्स में 40 रनों की दरकार है। पापासू से नए बल्लेबाज के रूप में अनुभव की कोई कमी नहीं है, लेकिन अब जरूरत है बड़े हिट्स की। आपके पास अनुभव हो या ना हो, आपको बड़े प्रहार करने पड़ेंगे, बाउंड्रीज में डील करना पड़ेगा, तब जाकर ये मैच रोमांचक स्थिति में पहुंच सकता है, या फिर बीसीसी टीम जीत सकती है। अथवा पलड़ा भारी नजर आ रहा है जय बजरंग चिंचोली टीम का। गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पवन। खेल को थोड़ा स्पीड अप करे प्लीज जय बजरंग चिंचोली टीम। लंबा बॉलिंग रनअप है पवन का। सामने है जरार। पहली गेंद पटकी हुई, जाने दिया, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड घोषित करते हुए अंपायर। मोमेंटम को थोड़ा सा चेंज करना पड़ेगा बल्लेबाजों को, और जरार में वो काबिलियत है। मुझे लगता है कि 2 बड़े शॉट्स यदि खेलने में कामयाब हो जाते हैं यहाँ पर गेंदबाज पवन के विरुद्ध, तो फिर मोमेंटम बदल सकता है, तो गेंदबाज पर दबाव डाला जा सकता है। गति में परिवर्तन किया, समझ नहीं पाए थे पूरी तरह से, काफी जल्दी बल्ला चला बैठे थे जरार। इससे पहले कि डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद पर आते 1 रन लेने का अवसर। समीकरण 11 गेंदों का खेल शेष है, 38 रन अभी भी चाहिए। और जब तक बड़े शॉट्स नहीं आएंगे तब तक गेंदबाज पर बिल्कुल भी दबाव नहीं बनेगा। इस बार कोशिश की है, मिस टाइम कर बैठे हैं पापासू से। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे, गोविंद थोड़ा सा जगल किया, लेकिन आखिरकार कैच लपक लिया है, और पापासू से भी 0 पर आउट। निराशाजनक प्रदर्शन बीसीसी के बल्लेबाजों का। नए बैटर फरहान पावले आते ही अच्छा शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग भी डीप में। पूरी तरह से चार्ज हो चुकी है जय बजरंग चिंचोली टीम। विकेट कीपर अजीत द्वारा एक आसान सा कैच ड्रॉप हुआ था, लेकिन उसके बाद 2 अच्छे कैच लपके उन्होंने, और आउटफील्ड में भी क्षेत्र रक्षक अच्छा कार्य करते हुए। स्कोर बढ़ता हुआ 20 रन, 9 गेंदें बची है, अभी भी 37 रन चाहिए। 9 गेंदे 37 रन। पवन दाइनेट से ओवर द विकेट। जबरदस्त गेंदबाजी, बिल्कुल भी ढील नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को गेंदबाज। इससे पहले श्रीकांत को हमने देखा, पहला ओवर जो किया था आस्तिक ने किया था, उसमें भी पहली गेंद पर छक्का लगने के बाद जबरदस्त वापसी उन्होंने की थी, और उसके बाद से तो कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला है। केवल दूसरे ओवर में एक चौका आया था, और जब 4 ओवर में 57 रन आप चेज कर रहे हो, तो फिर सिंगल डबल से कहां पर बात बनने वाली है। इस बार स्क्वायर लेग अंपायर को निशाना किया था,
निशाना बनाया था, अपने आप को बचाया शकील कोटी ने। डीप में फील्डर मौजूद, जिसके चलते केवल 1 रन लेने का अवसर। इक्का दुक्का रनों से केवल स्कोर बोर्ड को चलता रखा जा सकता है, मैच नहीं जीता जा सकता है। 7 गेंदें बची है, 36 रन चाहिए। 100 बातों की एक बात यही है कि ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है बीसीसी बोरीवली की। बड़े शॉट चाहिए और इस तरह से खेलना होगा। शॉट आर्म फुल, पावरफुल शॉट है ये फरहान पावले के बल्ले से, मैक्सिमम। अच्छा, अभी भी जीवित है। 27 बने हैं 3 ओवर की समाप्ति पर। आखिरी ओवर में 30 रन चाहिए। कठिन समीकरण जरूर है, लेकिन असंभव तो नहीं है। फील्ड सजाना है तुरंत। चिंचोली टीम के कैप्टन, टीम मीटिंग आपको नहीं लेनी है प्लीज, बहुत समय जा रहा है। इसके बाद भी बहुत से मैचेस आज के दिन के खेल में हमें कवर करने हैं। अभी भी पहले राउंड के मैचेस चल रहे हैं। इसके बाद आज का पहले राउंड का अंतिम मुकाबला देखना मत भूलिएगा। जय हनुमान राया बनाम जय बजरंग गोरसई ए। 27 for 4 BCC Borivali after 3 overs. 30 runs required from remaining 6 balls. फरहान पावले एक इनफॉर्म बैटर है। ग्राम पंचायत प्रीमियर लीग में खासतौर पर पूरे टूर्नामेंट में उनका बल्ला बोला था। वहां पर 100 से अधिक रन्स, लगभग मेरे ख्याल से 150 के करीब रन्स बनाए थे उन्होंने। और उसके बाद जो ग्रामीण के टूर्नामेंट्स हुए हैं, कहीं ना कहीं उनका उस तरह से यूज नहीं हो रहा है जैसे कि होना चाहिए। उनके पास फॉर्म है तो थोड़ा ऊपर भी मुझे लगता है कि खेल सकते हैं। सोचना पड़ेगा बीसीसी को उनके बल्लेबाजी क्रम के बारे में। फिलहाल स्ट्राइक जरार के पास, अक्षय के हाथ में गेंद। जोरदार स्लैश, कमाल का शॉट है ये, पॉइंट के ऊपर से। फील्डर पीछा करेंगे लेकिन पहुंच नहीं पाएंगे। ओहो, किस्मत ने दगा दे दिया बल्लेबाज को। एक ही रन, डिक्लेयर जोन में चली गई गेंद। बहुत ही उम्दा स्ट्रोक था ये, गेंद के मेरिट पर खेला हुआ स्ट्रोक, लेकिन गेंद थोड़ी सी घूमती हुई निकल गई। वो बिहाइंड स्क्वेयर चली गई जहां पर डिक्लेयर जोन है, और थोड़ी सामने होती तो बाउंड्री निश्चित रूप से मिल सकती थी। अब स्ट्राइक फरहान के पास, 5 गेंदें शेष है, 29 रन चाहिए। बैक टू द बॉलर, अच्छा स्टॉप फॉलो थ्रू में। तो अब यहां पर जीत सुनिश्चित नजर आ रही है जय बजरंग चिंचोली टीम की। इस बड़े रनचेज में ऐसा लगा ही नहीं कि बल्लेबाज कंट्रोल में हो। केवल पहली गेंद पर जब छक्का जड़ा था शाहिद ने, वहां पर एक पॉजिटिविटी नजर आई थी, लेकिन फिर उसके बाद बल्लेबाजों को पूरी तरह से शांत रखा गया। तो मोमेंटम बहुत बड़ी चीज है क्रिकेट के खेल में। वो मोमेंटम बल्लेबाज अपने पास खींच नहीं पाए पूरे इस पारी में। बेहतरीन गेंद, बल्ले का किनारा, एक और कैच लपकते हुए अजीत पाडेकर। ये तीसरा कैच लपका है उन्होंने। विकेट गिरता हुआ 5वां। एक बार फिर से निराश करती हुई बीसीसी बोरीवली टीम। बड़ा नाम है, बड़ा रुतबा है पड़गा टेनिस क्रिकेट में, लेकिन उस रुतबे के अनुसार परफॉर्मेंस नहीं हो रहा है। बाबू नाचन आए हैं, आते ही खूबसूरत ड्राइव वेकेंट एरिया में खेला है। फील्डर को बहुत मशक्कत करनी पड़ेगी, नहीं पहुंच पाए गोविंद। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। मात्र औपचारिकताएं शेष है। 2 गेंदों में 25 रनों की जरूरत बीसीसी को। तारीफ करनी होगी यहाँ पर चिंचोली के खिलाड़ियों की, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है, उसके बाद गेंदबाजों ने जो कार्य है बखूबे से निभाया है। उनके ऊपर जो जिम्मेदारी थी, इस बार ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं मिलने वाली है। पेवेलियन में लौटना पड़ेगा बाबू नाचन को। एक और खिलाड़ी आउट। आखिरी गेंद शेष। अंतिम गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज पहुंच रहे हैं। सिन्नान खोद है एक टूर्नामेंट में, खालिंग में फाइनल मैच में हारे हैं, यानी कि उपविजेता वहां पर रहे हैं। बढ़िया परफॉर्मेंस, और यहां पर मैच जीत लिया है जय बजरंग चिंचोली टीम ने। बड़ी जीत, कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय बजरंग स्पोर्ट चिंचोली, एंड हार्ड लक बीसीसी बोरीवली।
24 रनों से ये मुकाबला जीतने में कामयाब हुई है चिंचवली टीम। कंप्लीट एफर्ट यहाँ पर, कंप्लीट परफॉर्मेंस